आणली वेच चटई टाक कुठची टाक येते काय चाललंय? हा टाक बर टाक काय चाललंय आता टाक आता वाऱ्याने काय कोणा पाणी पाणी आता एवढं नसेल पुरतं झालंय साधारण. तुमच्याकडे कसं काय आमच्याकडं पाऊस झाला मूर पाऊस झाला ते असं लईही नाही झाला. तुमच्याकडे जरा ऊसाचं क्षेत्र आहे ना आमच्या गिराय बघा कशी पाऊस आणि कशाचं काय आलंय. चल ह्या इकडे चल गडीवर मागास कसं काय लांब केलं केलं आज लई. चल बाय बस रामकृष्ण हरी होय बाडी लेका संग माझ्या करशील ना लग्न हा करावं लागणार आधी विचारते बैठक पाडणार आहे आता तिथं पण तुला विचारते हो माझं काय माझी काय हरकत नाही. नाही ना नाही. हा मग म्हणलं तीच म्हणलं आधी आपली भाषा आहे ना आता तिला विचारून घ्यावा बांधे करा आजवर आवडतात मला पण ते. हा मग बरं झालं म्हणून चालेल चौकशी करायला आता तुझा होकार आहे ना मी जाते तिथं बैठकीत मग त्यांना हा मानाय मला अवसान राहील म्हणजे तोंडावर यायचे नाही कोणी काय म्हणणार बोलणार नाही हो तू तू आता घरी जा आणि मी जाते तिथं कोणी काय आता तुला सुद्धा म्हणू बोलू शकत नाही आणि मला तर काहीच कोणी ताकद नाही म्हणायची हा मग जाते मी बैठकीत तिथं जा तू जा आता घरी काय चाललंय आता? काय ना ते खालतं शेत आहे ना तिथं गाळ भरलाय. बर आता गाळ भरलाय तिथं तर आपलं पाणी कमी पडलं काहीतरी म्हणलं शेत तळ ते बांधवा थोडं तर बांधाला पुरं पडलं. सोपं आहे ना मग. काय करायचं सुद्धा अनुदान मिळतंय की. अनुदान पाहता तुमच्यासारखे लक्ष दिलं भेटेल आम्हाला कोण ओळखीत गावात. काय भानगडे राजे बाई बी तुम्ही बी आज संगच कस काय सवड काढली. काढी सोड जरा काम आटपली भुईमुगाची कामं होती लावली थापी आलं तुमच्याकडं. वानवळा आणलाय का? आणला ना मानावळा थोडाशी. बर चला म्हणलं जेव्हा जाऊन पाहुण्यांक. बरं बरं झालं. तुमचं काय चाललंय उद्योग पाणी? आमचं सध्या काही नाही आमचं असं चाललंय ही पाळली हां बांधून घेतली हां. आता बांधून घेतली ना आता पाणी बिनी व्यवस्थित काय हिरो केले सध्या? भुईमुगी असं परत बघ आता परत होईन पण आता तेवढंच आहे. काय डाळिंब फिळिंब काय डाळिंब नाही काय नाही दरांशे काय लावलेस त्यांना? धरांक्ष नाही डाळिंब आहे हां पण त्याला लय आजबत नाहीत आम्ही. हा बरोबर आहे. परत बसा बाई फिराय गेली ती हा चालेल फिरायला मी कसे करता आले नाना हा कसं करता आले मी विचारायसाठी आले ना विचार ना मग. पोरगी द्यावा लागेल म्हणून कसं आहे बाई आता सध्या शाळा चालू आहे हा आणि तिने रानातलं कामच केलेलं नाही. नका करीना मग मी बी नाही लावायचे काम करायला राहणार घरीच लय झालं माझं काम केलं तरी स्वयंपाक पाणी केलं राखण जाखण लय झालं असं म्हणतं माणूस परत अडचण येते. नाही येत बर आली तर आली किती डबा बरं ती शाळा शिकत ती शाळा शिकल्या बघू झालं समाधान. बाई मी स्वयंपाकच बघतो झालं का उरकलं का जेवायला उरकल्यावर हाका मारतो. बैल ना बाप्पू. हा पाहुणा तर लय चपटीला काय ए बसा ग पप्पू नका बोलू नाही नाव ठेवायचं माझ्या भावाला काय नाही ठेवायचं हा, त्याची चपटी. मला आशा लावलं शाळा शिकती म्हणल्या कोणी तसंच म्हणत असतं तो काय नाही म्हणलेलं आहे काय ए तुझ्या बाबाचं नको सांगू मला. काय? मकरा डिगी आणतोय काय बी. काय तू म्हणली नाही होती ना हा. लय भावाची पाखी घेत होती आता का तो तसं करतोय? आता काय म्हणला त्यो शाळा शिकती म्हणला आणि नाही मग? म्हणला का त्यो शाळा शिकते मग नुसतं आपलं आशा लावायचं काम चाललेलं काय त्यांनी? मग त्याची पूर्ण शाळा होस तर आपण सुद्धा नाही ना हजर व्हायला पाहिजे आहे का माहिती लेकरू शाळा शिकत आहे म्हणल्यावर अरे ते नुसतं बघू म्हणलाय तुझं डोळं का उघडायचं? बघू म्हणजे कशाचं बघू? शाळा शिकती म्हणल्यावर मग बघू कशाला म्हणला? शाळा शिकती म्हणल्यावर कुणीतरी मध्येच पाडीन का फेंद्या तुमचा आडवा भांडानी तुझा आडू भांडणे अजिबात नाही तू मोकळ गोळ्या गोळ्या हाणतोय मधीच. अजिबात नसतो हानीत गोळ्या ते गोळ्या हानीत नसतो शाळा शिकती पोरगी पुरील टक्के पड्या जस मार्क जस पड्या मग त्याला पाहिलं टक्के पडे त्याला पाहिलं कळत नव्हतं का? पाहिलं कबूल आता काय कसं करतोय? ते म्हणतो ना पोरग कामाला लागले तुझा ताठा पण आहे देऊ. अजिबात नाही हा तू त्याची पाखी धरते ना आणि तू तर आता काय म्हणलाय
ते तुझा भाऊ आहे ना लय सापासारखा कातण टाकीतोय आता. नका काय बी म्हणू बोलू. काय नका बोलू म्हणजे तुझी त्याला साथ आहे ना. असून द्या असते मग माझाच भाऊ आहे. तुझा भाऊ मग का तो तसा करतो. माझी नाही सात राहायची मग कुणाची राहीन त्याला. तुला स्वतःच्या बरोबर घराच्या बाहेर गाडी त्याला लगेच निघायचं. बरं आहे. हा त्याच्या मना गेला. मग माझं पोर काय तसं ठेवायचं काय. हा त्याच्या नशिबात असं तसं होईल. अरे पण तू नशिबा सोडते काय जवळ फाकडा जेवत आहे ना तोवर त्याचं काही करून जाईन. मग करा बरं झालं. हा चांगलं झालं मग काय झालं केलं म्हणून बाप आहे करावा. तुझ्या पण भावाचं बघतोच काय त्याला सांगितलं? येऊ देत नाही माझ्या घरी. मी फाकडा आहे माझ्या मुलाला. त्यांना काय उचल बिचल नाही दिली. माझ्या भावाकडे जायचा संबंध नाही तुमचा. मपली मी बघत माझा भाऊ मी बघत. नका तुझ्या काय ना नशीब तू त्याला साथ देते म्हणून ती अडवणी करता ना. सांगू. बघू उद्याची बात उद्या. तुम्हाला आजच लगे लगे दारात नाही माझ्या दारात घरात राहायचं नाही तू. तुझा भाऊ आणि तू बघ काय असेल ते उद्या. बरोबर बरं माझ्या पोराचं करीन ना तर कसं असेल तसं करीन मी. तू तालाय सोरी गेला. घराच्या बाहेर काढणारे फुटा फुटा हा. जाऊ द्या तुम्हीच राहिलात आता. चल माझंच डोकं आता खिर्याक झालंय. बापू चला आपण येडा मारून येऊ. उठा काय हे मोकार कटकट उपयोगी नाही. या राम राम. बस. कस काय येणं झालं. ना मला तुमच्या मुलीच्या सुरेखीचं चाललंय म्हणून मला असं कळलं. कुणाला द्यायची तुमची मुलगी. कसं आहे पाहुणं हं. पोरगी लहान असताना मंदाला शब्द दिला होता की मी इलासलाच पोरगी देईन. मग आता चल दखल करता येईन का तशी. तुम्हाला इंदुबाईने पण विचारलं होतं तिच्या लग्नासाठी त्याचं काय केलं. कसं आहे बरं का तुमचं म्हणणं बरोबर आहे. पोरग 17 उद्योग करतंय कशातच काय दिसत नाही. पोरगी कशी द्यायची नाही ना मनवत. पण तुमची काहीतरी इच्छा असेल ना नेमकं कोणाला द्यावं. नाही मग आता ती मंदालाच शब्द दिलेला आहे म्हणल्यावर मंदालाच द्यावा लागेल. काय तुमचं असन ते असन का नाव आलं म्हणून विचारलं आम्ही. बरं झालं विचारलं ती. आम्ही बी सांगितलं तुम्हाला चाललंय तसं चालेल. चला पाहुणा आम्ही येतो आता. आम्हाला गडबड आहे जरा. ठीक आहे. येतो आम्ही. या. काल पाहुणे आलते काय भानगड आहे काय पळापळी चालली होती आमच्या पुत्र तर कळून देत नाही तर कळून घ्यायचं. काय म्हणतात कारभार काय कळून घ्यायचं. काय सगळ्याच गोष्टी सांगावं लागतात असं नाही. मग मला पळायचं काही माहितीच नाही घरापुत्र येऊनच नाही द्यायचं. सांगायचं पण तू मध्येच विचारलं. पोरगी माझी मी विचारणारच ना. चाललं मंदाला पण नेहमी द्यायची कोणाला मंदाला पोरगी द्यायची. आणि एकील द्यायची निकील राग नाही यायचा का. मग काय करायचं. मग दोघीला बी नाही द्यायची. दोघीला नाही द्यायची नाही मंदालाच मग द्यायची. दोघी बहिणी तुमच्या इलासलाच द्यायची फक्त. आणि हिलासला द्यायची नितीनला का म्हणून नाही द्यायची. मग नितीनकडे काय बरं का हां पोरगी इलासलाच द्यायची. गोंधळच नाही करायचं कोणी काही. पण पोरगी माझी काहीतरी म्हणावंच लागेल ना मला बी. मग सांग ना तू बी. चाललंय तसं चालून द्या. हां बघू काय होतंय. वैशू वैशू ऐकते का नाही मी. किती वेळ झाला आवाज येते. अगं किती वेळ झाला आवाज येते मी तुला. पाण्यामुळे आवाज येत नाही. हा ना मग तेच किती वेळ झाला आवाज येते. चल ना आपण तिकडे बसू इथं काय समजे ना पण. बरं ठीक आहे चल. ह्याच्यात ठेवू तिकडे जाऊ आपण. राहू दे मी धुतलेला नाही आहे. हा धुतलाय जाऊ आपण तिथे. बस जरा आता शांतता तिथे. मी काय म्हणते लक्ष कुठे आहे तुझं आजकाल. काल पण पाहिलं कॉलेजमध्ये लक्ष नाही काही नाही. काय सांगू तुला अगं घरी सारखं तेच चाललंय लग्नाचं.
मस्त दोन्ही माझ्या आत्याचे पोर आहेत, पण माझ्या मनात जो आहे त्याचा विचारच करत नाहीत अगं घरचे. मग तो विलासला द्यायचं बोलतायत, तर विलास किती का फुगेरे माहिती का, अजिबात मला आवडत नाही. आणि माझ्या मनात नितीन आहे तर त्याचा विचारच करत नाही. सांग बरं आता मी काय करू? आता कळालं मला तुझ्या काय मनात आहे, पण मला काय वाटतं आयुष्य तुला काढायचंय, तू विचार कर ना, तुला कोणासोबत दुसऱ्यांचं ऐकून नाही जमणार. पण मी काय करू ना, त्यांना समजतच नाहीये माझ्या मनातलं. त्यांनी कधी विचारलं पण नाही की तुझ्या मनात कोण आहे, काही शब्द देऊन बसले लहानपणी आणि झालं. पण मला तर नितीनच आवडतो. ते सगळं बरोबर आहे, पण आयुष्य तुला काढायचंय ना. घरच्यांचं काय, ते लग्न करून मोकळे होतील, पुढचं काय, तुला आयुष्य काढायचंय. मला तर तुझ्यासाठी नितीनच बरोबर वाटतो. आणि पहिली गोष्ट तर ना, त्याच्याशी बोलून बघ एकदा, त्याला अंधारात ठेवू नकोस. बरं बघ त्याच्याशी बोलून एकदा. बोलते मी त्याच्याशी. बरं चल आता, आई यायची नाही तर बघत, मला लय वेळ झाला नाही ते. बरं ठीक आहे, चल. घरी काम होतं का? तुझ्याकडे काम होतं, घरी नाही. माझ्याकडं वय. इतका उशीर लागतो यायला? अरे तू सांगितलं लगेच 5च मिनिटांनी आलोय मी उशिरा. तू लवकर येऊन बसली, आता मी काय करणार? तू पण निघायचं लवकर. मला वाटलं येशील लवकर. माझ्यासाठी कॉलेज बुडील. हो मग कॉलेजला तिला म्हटलं किरणला जा तू कॉलेजला, मी येते कॉलेजच्या टाइमवरच. मग कॉलेजच्या टायमाला तुला घरी येऊन तुला पोहोच करतो घरा शेजारी. मग काय? हो हां. त्यामुळे तुला डोंगराच्या पायथ्याला आणलंय. इथं कोणाचं एक नाही, दोन नाही. हाय काय टेन्शन? भारी. बस इथं. वैसू, तू मेसेज करून मला बोलून घेतलं, किती भारी वाटलं काय सांगू तुला. लय भारी. अरे फिरायला तर मी जेव्हा बोलवशील तेव्हा येईल रे, त्याला काही प्रॉब्लेम नाही. पण घरी कुणी बघितलं सांगितलं तर मग आपलं हाय ते पण बंद होईल. पण असं तोंडाला जर स्कार्फ बांधून आले पॅक, ड्रेसवरून कळत नाही. हा तसं पण आहे. तू काहीतरी बोलणार म्हणत होतीस. अरे मन दाखता आलं ते घरी, त्या नानांना सांगत होते की लहानपणी शब्द दिलता की लग्न विलासोबतच करणार म्हणून. त्यांना त्यांचं वचन आठवलं का आता? हा ना. आमच्या घरच्यांना तर असं झिडकारून लावलं, बघू सांगू नंतर, शिकते अजून, असं लय काय सांगितलं. काय सांगायचंय? अजिबात जुमानीत नाही तुमच्या घरचे, चिकटून सुद्धा देत नाहीत. आणि आमचं अन्न लय तडकत, मग अजिबात म्हणते यांना खेटायचं नाही. बरं ते काय का असं नितीन, मला फक्त तू आवडतोस आणि मला फक्त तुझ्याशीच लग्न करायचं. मला पण तुझ्याबरोबरच करायचंय. काहीतरी केलं पाहिजे रे, असं नाही ऐकणार घरचे. काहीतरी कर तू. मामा पण लय येड्यावानी करतात. मी आहे ना, तू कशाला टेन्शन घेतो? तो आहे म्हणून तर काय